नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल हा जो एक थेरम आहे तो बघणार आहोत. तर तुम्ही या स्केचमध्ये बघू शकता की एक ट्रायंगल आपण इथे ड्रॉ केलेला आहे. ज्या ट्रायंगलचं नाव आपण ए, बी आणि सी दिलेलं आहे. आणि या ट्रायंगलमध्ये जर तुम्ही बघाल तर AD हा आपला अँगल बायसेक्टर आहे. आता अँगल बायसेक्टर म्हणजे काय? तर ज्या पण व्हर्टेक्स मधनं हा अँगल बायसेक्टर निघालेला असतो. फॉर एक्झाम्पल या ट्रायंगलमध्ये हा जो व्हर्टेक्स आहे तो आपला व्हर्टेक्स ए आहे. तर या व्हर्टेक्स ए मधनं जर हा अँगल बायसेक्टर निघालेला आहे तर तो या अँगलला दोन इक्वल अँगलमध्ये डिवाइड करतोय. जर इथे तुम्ही बघाल तर ते इक्वल अँगल्स होतील अँगल BAD आणि अँगल DAC. तर या एरोला आपण अँगल बायसेक्टर असं म्हणतो. ओके, तर हा थेरम काय म्हणतो? जर या व्हर्टेक्स ए मधनं हा अँगल बायसेक्टर जर आपण ड्रॉ केला तर त्या व्हर्टेक्सची जी अपोजिट साइड आहे म्हणजे व्हर्टेक्स ए ची अपोजिट साइड या एक्झाम्पल मध्ये BC आहे. तर त्या BC साइडला तो एका पर्टिक्युलर रेशो मध्ये डिवाइड करतो आणि तो रेशो काय असेल? तर तो रेशो असेल AB अपॉन AC इज इक्वल टू BD अपॉन DC. ओके, याचा अर्थ काय? ह्या ट्रायंगल मधला जो रेशो AB आणि AC मध्ये जो आहे तोच रेशो BD आणि DC मध्ये असणार. ओके, आता या प्रॉब्लेम मध्ये किंवा या थेरम मध्ये आपल्याला एक कन्स्ट्रक्शन काढावं लागणार आहे. तर कन्स्ट्रक्शनचा काय उपयोग असतो किंवा आपण कन्स्ट्रक्शन कुठल्या न्यूमरिकल्स मध्ये ड्रॉ करतो? बरेचसे स्टुडंट मला विचारतात की आपण सर कन्स्ट्रक्शन कुठल्या न्यूमरिकल मध्ये करतो किंवा कुठल्या थेरम मध्ये करत असतो? तर बघा, कन्स्ट्रक्शन आपण अशा ठिकाणी वापरत असतो ज्या ठिकाणी विदाउट कन्स्ट्रक्शन आपल्याजवळ जे पण नॉलेज आहे ते नॉलेज वापरून आपण तो थेरम किंवा न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकत नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, अशा प्रॉब्लेम मध्ये किंवा अशा थेरम मध्ये ज्या थेरम मध्ये आपण आपलं जुनं मॅथ्सचं नॉलेज वापरून तो प्रॉब्लेम किंवा तो थेरम सॉल्व्ह करू शकत नाही, अशा थेरम मध्ये आपण कन्स्ट्रक्शन वापरत असतो. तर यातलं कन्स्ट्रक्शन जर तुम्ही बघाल तर तुम्हाला मी एक्झॅक्टली काय म्हणतोय हे लक्षात येणार. कन्स्ट्रक्शन बघा काय केलंय आपण, ड्रॉ लाईन पॅरलल टू AD. म्हणजे AD ला हा जो अँगल बायसेक्टर AD ला AD जो आहे त्याला आपण एक पॅरलल लाईन ड्रॉ करतोय. दॅट लाईन इज CE. आणि ही CE लाईन आपण कशी ड्रॉ केली आहे? तर जर AB ला आपण असं पुढे जाऊन एक्सटेंड केलं तर ही जी CE आहे, CE लाईन आहे, ती या लाईन AB ला ऍट पॉइंट E इंटरसेक्ट करते. ओके, इथे आपण लिहिलेलं आहे कन्स्ट्रक्ट ड्रॉ लाईन पॅरलल टू AD. AD ला पॅरलल लाईन ड्रॉ कोणती केली? CE. सच दॅट इट मीट्स BA ऍट E. B ला जर तुम्ही पुढे एक्सटेंड केलं तर ती E मध्ये इंटरसेक्ट. ओके, चला बघू. आता या कन्स्ट्रक्शन मुळे आपल्याला इज पॅरलल टू AD इज पॅरलल टू EC आपण कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ केलाय. ओके, आणि जर तुम्ही हा ट्रायंगल व्यवस्थित बघाल, दॅट इज ट्रायंगल EBC. तर या ट्रायंगल मध्ये आपल्याला मिळेल AD इज पॅरलल टू EC. आणि जर आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमला जर थोडंसं रिकॉल केलं आणि तो जर थेरम आपण बघितला तर तो थेरम काय म्हणतो, जर कुठल्याही ट्रायंगल मध्ये एक आपण अशी लाईन ड्रॉ केली आहे जी की त्याच्या एका साइडला पॅरलल आहे. तर या ट्रायंगलची एक साइड म्हणजे EC आणि तिला पॅरलल असलेली लाईन म्हणजे AD. तर ही जी पॅरलल लाईन असते ती त्या बाकीच्या दोन साइडला म्हणजे साइड BE आणि BC ला इक्वल रेशो मध्ये डिवाइड करत असते. तर तो रेशो या एक्झाम्पल मध्ये काय होणार? BA अपॉन A इज इक्वल टू BD अपॉन DC. ओके, नाही लिहिलंय, हे आपण आपल्या बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमच्या नॉलेज वरनं लिहिलेलं आहे. ओके, तर आता अजून आपण बघूया की जर AD EC ला पॅरलल असेल तर काय काय गोष्टी घडतात. तर AD
EC ला पॅरलल असल्यामुळे तुम्ही बघाल की अँगल BAD, तर आपला अँगल BAD कोणता आहे? हा अँगल BAD इज इक्वल टू अँगल AEC. याचं रिझन काय आहे? तर AD इज पॅरलल टू EC, त्याच्यामुळे अँगल BAD आणि अँगल AEC हे करस्पॉन्डिंग अँगलचे पेअर बनवत आहेत. ओके. सिमिलरली तुम्ही बघा अँगल DAC, तर अँगल DAC कोणता आहे? हा अँगल DAC इज इक्वल टू अँगल ACE. अगेन AD C ला पॅरलल असल्यामुळे अँगल DAC आणि अँगल ACE हे अल्टरनेट अँगलचे पेअर. आपण AD हा अँगल बायसेक्टर आहे म्हटलेलंच आहे ऑफ अँगल BAC. त्याच्यामुळे आपण मग काय म्हणू शकतो की अँगल BAD इज इक्वल टू अँगल DAC. आता हे जे तीनही इक्वेशन्स आपण लिहिलेले आहे, दॅट इज इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3, या तिघांना जर तुम्ही कम्पेअर केलं तर आपल्याला एक रिझल्ट मिळेल, दॅट इज अँगल AEC इज इक्वल टू अँगल ACE. म्हणजे बघा AEC इज इक्वल टू अँगल ACE. ओके. इक्वेशन 1, 2, 3 आणि तिन्ही जर इक्वेशन तुम्ही कम्पेअर केली तर तुम्हाला हा रिझल्ट मिळेल. आता या ट्रायंगल मध्ये तुम्ही जर बघितलं की अँगल ACE आणि AEC हे जे दोन अँगल्स आहेत हे इक्वल झालेले आहेत. ओके. कोणत्या ट्रायंगल मध्ये? अँगल इन ट्रायंगल ACE. तर हा एक प्रकारे AC इज इक्वल टू A. तेच मी इथे लिहिलेलं आहे. ओके. तर जर असं असेल तर मग आपण BPT मध्ये ऑलरेडी शो केलं होतं की BA अपॉन AE इज इक्वल टू BD अपॉन DC. तर आता तुम्ही AE ला AC नी इझिली रिप्लेस करू शकता. तर मग तो स्टेटमेंट काय बनणार? BA अपॉन AC इज इक्वल टू BD अपॉन DC. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. थँक्यू.